में हो, भाजप सरकार होश में हो, देशद्रोही नरेंद्र मोदी मुर्दाबाद, देशद्रोही नरेंद्र मोदी मुर्दाबाद, देशद्रोही भाजप सरकार मुर्दाबाद, देशद्रोही नरेंद्र मोदी मुर्दाबाद, शेतकरी विरोधी नरेंद्र मोदी मुर्दाबाद, नरेंद्र मोदी होश में आओ, भाजप सरकार होश में आओ, नरेंद्र देशद्रोही बीजेपी हो बर्बाद, देशद्रोही बीजेपी हो बर्बाद। आंदोलन खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्शाने आज काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन होत आहे। आपण बघताय की नरेंद्र आणि सिलेंडर अमेरिकेसमोर हे सरळ सरळ हे झुकलेले आहेत। अमेरिकेचे जे अध्यक्ष ट्रम्प सांगताल तसं यांनी नाचतायत, सांगेल तसं यांनी करतायत। आपण बघितलं की अनेक वेळा ट्रम्पनी सांगितलं मी भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं, त्यानंतर आता जो भारत आणि जो अमेरिकेचा करार झालाय त्यामुळे प्रचंड असं शेतकऱ्याच्या ठिकाणी नुकसान होणार आहे। आपण ज्यांचा माल घेतो त्याला मात्र टेरिफॅक्स नाही आहे आणि भारताकडनं जो माल जाणार आहे त्याला मात्र त्यांनी कर ह्या ठिकाणी 18% बसवत आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्याचं प्रचंड ह्या ठिकाणी देशातील शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान होणार आहे। दुसरं आपण बघताय की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार हे लोक अपमान करतायत। त्यांचा जो एक आमदार आहे त्याच्या सभा मंडपामध्ये जो टॉयलेट बाथरूम त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमा त्या ठिकाणी ते बसवलेला आहेत। वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जातोय। तुम्ही बघताय की राहुलजी गांधी यांना गोळ्या घालून मारू असं भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता त्याची धमकी देतोय। काल पुण्यामध्ये आमच्या हनुमंत पवार यांच्यावर भ्याड हल्ला होतोय। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतोय आणि आता आम्ही कलेक्टरला निवेदन देखील देतोय की जे सरकार आहे हे सरकार अमेरिकेसमोर घुटण्यात टेकलेलं आहे। इकडे स्वर्गीय इंदिरा गांधी अमेरिकेला वाकवण्याचं काम केलं, अनेक देशाला त्यांनी सबक शिकवलं, पण आपले भारताचे पंतप्रधान हे सरळ सरळ अमेरिकेसमोर सरेंडर झाल्यात। त्यामुळे आजची जी घोषणा आहे ते नरेंद्र आणि सरेंडर ही घोषणा या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलनाच्या मार्फत जे सरकार आहे ते फेल गेलेलं सरकार, त्यामुळे त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय। भाऊ, दुसरा एक विषय असा आहे की पाणी पुरवठ्याच्या संदर्भात सोलापूरकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आणि काल पाणी पुरवठ्याची काल महापौर या ठिकाणी बघितलात की जे मिटिंग केली त्या मिटिंगला वास्तविक पाहता विरोधी पक्षाचे सगळे गटनेते असतील, जे अनुभविक त्या ठिकाणी नगरसेवक त्यांना बोलवलं पाहिजे, जे पाणी पुरवठ्याचे अधिकारी आहेत रिटायर झालेले आहेत, पण त्यांच्यापासून जर आपल्याला आयडिया आणि काय त्यांच्यापासून जर आपल्याला सूचना मिळत असेल तर अशा अधिकाऱ्यांना बोलवलं पाहिजे। तर ह्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या डोक्यामध्ये सत्ता घुसलेल्या आहे, त्यामुळे मनमानी कारभार ह्या सोलापूर शहरामध्ये करताय ते विसरतात। आम्ही देखील नगरसेवक आहे, आम्ही देखील ट्रस्टी आहे, पण केवळ आम्ही काय तर करायला जातो आणि मीटिंग झाल्यानंतर तेच लोक सांगतायत, जे अधिकारी लोक गेलेत त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ह्यांचं त्या ठिकाणी अभ्यास न करता ते त्या ठिकाणी मीटिंग घेतलेली होती, ते मीटिंग कालची फेल गेली आहे। मी महापौरांना विनंती करतो की डेट तुम्ही घ्या, पण जे वस्तुस्थिती आहे ज्या लोकांना थोडं माहिती आहे त्या लोकांना आमंत्रण करा। शेवटी हे शहरातला सगळ्याला घेऊन तुम्हाला काम करायचं आहे, थोडं 2 पाऊल मागे या आणि क्रेडिट तुम्ही घ्या, पण जर चांगल्या सूचना येत असतील तर त्या सूचना आपण घ्यावं ही देखील तुमच्या माध्यमातून महापौरला विनंती करतो।